पीपी माझा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत थेट पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईच्या गणपती करता यंदा महाबलीपुरमचा हा महालाचा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि माझ्या मागे इकडे तुम्ही दृश्य बघू शकत असाल मंदिराला नयनरम्य अशी रोषणाई करण्यात आलेली आहे आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी ही दृश्य आहेत आपणही बघूया। मोठी परंपरा आहे या बाप्पाची या मंडळाची आणि त्याच ठिकाणी एक नयनरम्य असा देखावा प्रतिकृती आणि तिकडे गणेश भक्तांची देखील मोठी रीत बघायला मिळते। आकर्षक रोषणाई केलेली आहे आणि पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी गणेश भक्तांची रीत बघायला मिळते। या गणपती मंदिरात देखील वर्षभर ही रीत लागतच असते भक्तांची आणि आता आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने खास एक भव्य अशी रोषणाई आणि डोळे दिपवून टाकणारं असं हे दृश्य। मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोठी परंपरा आहे गणेशोत्सवाची। पुण्याचं देखील एक वेगळं महत्त्व गणेशोत्सवाच्या दृष्टीने आणि नयनरम्य आरास आणि रोषणाई आपण एबीपी माझावर बघू शकतो। महाबलीपुरम इकडचं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्याच मंदिरामध्ये आरूढ सिंहासनावर असे बाप्पा आणि समोर असंख्य भक्तगण। आणि वरुण राजाने आज थोडी विश्रांती घेतलेली आहे। गेल्या काही दिवसांमध्ये अधूनमधून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडत होता, मात्र आज वरुण राजाने विश्रांती घेतली आहे कारण गणराजाचं आगमन झालं आणि वरुण राजाने विश्रांती घेतल्यामुळे तिकडे भक्तांची रीत आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते। पहिल्याच दिवशी ही गर्दी आपल्याला बघायला मिळते।